वेलकम बॅक गाईज. तर सध्या वाजले आहे घड्याळात 12 आणि 12 वाजता मला भूक लागलेली, त्याच्यामुळं मी आज घेतलेली वड्याची भाजी करेली आणि रात्री मुटकुळे म्हणजे पालकाची मुटकुळे करेले आणि पीनट बटर आणि 1.5 चपाती घेतलेली आहे. तर एवढं घेतलेलं आहे मी खायला आणि खातो बाहेर जाऊन. चला आता जेवून घेऊ आपण, येऊन तिथं बसू आपण सारखी बस तिथं. चॅनलला चारा नाही टाकलं म्हणून अन्न आले, त्याच्यामुळं गागूर आले वाटतं काय नाही. तर गुन्हा ठेवू आपण चोपाळ्यावर पहिला गवत टाकेल, त्याच्यामुळं तर कागद नाही ना. हा, त्याच्यामुळं आता दोघं बबलू तिथं काय करायला पाहिजे का. जेवून घेऊ आता आपण, इकडं जेवून घ्या आता. वेलकम बॅक गाईज. तर कसा तुम्ही, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. तर आजचा थोडा व्हिडिओ वेगळा असू शकतो, कारण आज थोडी लाईटिंग वगैरे आपण चेंज केली आहे. तर लाईटिंग कशी वाटते तुम्हाला, दिसायला कशी वाटली. ॲक्च्युली कॅमेऱ्याची ना थोडी हे होऊ राहिली आपल्याकडं ग्लिच मिड का, त्याच्यामुळं आहे ना कॅमेऱ्याची क्वालिटी खराब येऊ शकते की चांगली येऊ शकते, मला काही म्हणता येईल. पण आता क्वालिटी कशी येते आणि बघा तुम्ही कशी येते आपल्या व्हिडिओची क्वालिटी. मी थोडा मागं जातो, मग व्हिडिओ शूट करायला कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि हा, तो कॅमेरा थोडा खालीवरती असू शकतो, थोडा वरती सेट करून बघतो. चला दे, जसा कॅमेरा येतो तसा हे करून टाकतो, एक नॉर्मल स्टिकसारखा थोडा कॅमेरा. ओके, थोडा फिट होतं आहे आता कॅमेरा. आणि आता क्वालिटी कशी येते, बूस्ट होती का नाही होते ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. सध्या गाड्या त्यांना 6 वाजून 17 मिनटं झालेली. आता पिल्लं झोपेल होते, मम्मी आली लगेच सुटलं झाली. मॉकर इथं झोपेली, यो बबलू आणि यो डबलू इथं झोपेल, दोघं. तर दोघांनी झोपले, 1 2 आणि 3 सेपरेट झोपले तिघे. मॉकरी उठलं, मॉकरीला वाटलं कोणी आलं काय. दोघं झोपल्याचे खरं बबलू झोपून घातलं, झोपायचा टाईम झाला यांचा. आणि आईला गवत टाकून दिले समोरच. हा झाकायचे गायला काय होतं आणि पिण्याचं त्या गाड झाकून काढू आपण, टाकू. हां, ही गाडी झाकली होती. ओके, आता आहे ना मी ना मसवाल चाललो आहे रोडने, अशा बस चालू आहे इकडं. अपघाती वळण आहे पुढे, अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा. खरंच वाहने सावकाश चालले पाहिजे तुम्ही. आता रात्रीच टाईम होतं आहे आणि हळूच वाहने चालवले पाहिजे इकडं बी. आता मी चाललो आहे मसोबाला आता कसं रोड आहे इकडं आपली DP बी इकडं. आणि इकडं सगळे याचे झाड आहे बरं का, काँग्रेसचे झाडे. काही चिबू काटा आहे, काही काँग्रेसचे आणि काही काटे झाडे, बरं का. हे एक झाड देखायचं होतं, कसं झाड पाहिलं मी, वजन नाही त्याच्यामुळे एवढं भारी दिसत नसं बरं. पण हे झाड आहे ना जास्त मोठं आहे बरं का. इकडून असं आहे निर्गलीचं काय नाही आज दिसतं झाड. आणि चंद्र बी उगलं आहे, सूर्य डुबला आहे, सूर्य काही असं डुबलं आहे आणि चंद्र उगला आहे. शेजारच्या वावरात गहू लागला का, रोडचं असं वातावरण आणि एवढा अंधार पडेल इकडं इकडून रोड वाळायला आहे. हापशे वाकून गेलेलं आणि इकडं पाणी बी नाही आहे रोडवर का, पाणी कमी झालेलं आहे ना थंडीच्यामुळे इकडं पाणीच नाही. तर पावसाळ्यात येईन डायरेक्ट पाणी, उन्हाळ्यात बी नाही येत. उन्हाळ्यात अजून सुकून म्हणजे गाडी घालायला जागा होऊन जाईल इकडून पार असं. पाणी भरपूर आहे म्हणजे 1-1.5 महिन्याला ठिकाण असं एवढं पाणी आहे. तो हापशे तुटेल, तो हापशे काहीच कामाचं नाही बरं का. वर खाली पडलेला आहे बरं, तो तसा आहे ना, हे जर बी असं होतं बरं का, तो खाली पडलेला आहे. तो गाडी बिडी धडकली असं याला. बोर्ड आहे ना यो रिफ्लेक्शनचा, म्हणजे तुम्हाला दाखवतो यो रोडने असं वळण आहे, इकडून या साईडने असं वळण आहे, तो यो असं उभा आहे, तो यो खाली पडलेला आहे इथं. त्याला गाडीने धडकवले वाटतं हे काय, तसं खाली पडलेलं आहे. काहीच बघू शकतात. हा 100ची नोटीचं पाकिट छोटे खेळायचे लहान पोरांना सापडलेले, रस्त्याच काढायला कोणतरी फेकून दिलं होतं.
मला आधी वाटलं काही आहे की काय, मग पाहिलं काय नोट 100ची. कोणाला लागले असे तर घेऊन जा, इथं ठेवून देऊ कोणी है ना. लहान पोरांच्या लहानपणी खेळायचं मला मजा यायची आहे. आता नाही, आता मोड झालं ना. लहानपणी ना मला 100ची नोट, आता आहे ना काही काही टायमाला आहे ना 200ची नकली नोट सापडते. असली सापडतच नाही काही गोष्टी. काही ठिकाणी ना नकली नोटा सापडतात, असली नाही. एकदा आम्ही ना देवाला गेलो होतो, कुठं माहिती का, माळेगावला. तर तिथं 200ची नकली नोट सापडली. मग सांगाल परत एका ठिकाणी कोपरगावात बी 200ची नकली नोट सापडली. असं राहतं, असली नाही मिळत आजकालचं नाही. आजकालच्या दुनियात पेटीएम वगैरेची असली भेटतच नाही, नकलीच राहत सगळे जास्त करून. चला आता घरी जाऊ, नाहीतर मंदिरात जाऊ.